हर हर बम बम भोले, बम बम भोले, बम बम भोले। पहिला मानकरी तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या प्रणव यूट्यूब चॅनलवरती। आणि आता सकाळ सकाळ आम्ही उठलोय, आपला दिवस आहे चालण्याचा तिसरा, आता आपला चौथा दिवस आहे, पण आपला आता चालण्याचा तिसरा दिवस आहे। आणि आता आपण चालल्या पोर पण बघू शकतो, सकाळ सकाळ चहा प्या आपले अंपायर अरुण भाई। आता आपली रनिंग किती किलोमीटर आहे? 12 चालायचं, नंतर आज उठरायचं झालं 20 म्हणजे नाश्ता करायला थांबायला लागेल थोडा, टोटल 20 दुपारच्या ह्याच्यात थोडी जास्त मोठी रनिंग आहे रोजपेक्षा। बोला चहा पिला का? बोला चहा वाटलंय बसलो इथं। आणि इथं नंतर नाश्त्याची सोय चालू आहे। तर नाश्त्याला काय नंतर? नाश्त्याला काय का पावभाजी, नाश्त्यासाठी पावभाजी। तर चला आता आपण आपली कावड घेऊ आणि लिंगवाडा डायरेक्ट इथून कचरा घाटाची खाली जाण्यासाठी। जास्त काही ब्लॉग शूट करायला भेटणार नाही चालताना, कारण की हायवे तर चला कंटिन्यू राहा। फक्त जो व्हिडिओ काढायला भेटला तर दाखवतो तुम्हाला, नाहीतर डायरेक्ट आपण कचरा घाटाची खाली भेटू, त्याच्या मध्ये नाश्ता करायला थांबलो तर भेटू। लाइटिंग लावतात कारण ही रात्र आहे तालुक्यामध्ये। दत्ता भाई रेडी का? रेडी। तो जो कावड आहे चला आता आपण आपली घेऊ। चला मित्रांनो आपली रनिंग चालू करू। आता आम्हाला चहा आणि टोस्ट। हर हर बम बम भोले, बम बम भोले, बम बम भोले, हर हर महादेव। तर मित्रांनो आता नाश्त्याच्या ठिकाणाला पोहोचलो आपण। जास्ती ना 3-4 किलोमीटर बाकी आहे आणि आपल्याकडे हल्ली पोर आहेत मागजन कवायला। तर चला कंटिन्यू आता नाश्त्याच्या ठिकाणी जाऊन भेटतो मित्रांनो। आता आपल्याला नाश्त्याच्या ठिकाणी पोचता उजाडलेला आहे, बघू एकदा। आणि आपलं नाश्त्याच्या ठिकाण आहे घाटन देवी। आणि आता इथून फक्त आपल्याला घाटच उतरायचं आहे, जास्ती काही नाही। घाट उतरल्यावर एक पेट्रोल पंप काहीतरी आहे ना, तिथं आपली संध्याकाळची वस्ती येईल आणि तिथून डायरेक्ट आपण रात्रीच्या वस्तीवर निघू। तर आता थोडा नाश्ता करून घेऊ, नंतर परत इथून निघताना भेटतो। असं लागली विदाऊट कांदा लसूण पावभाजी, विदाऊट कांदा लसूण। अरे हो वा, ते चालू नको धावा देव ना ते। चला आपण मग खाऊन घेऊ। पहिले आपली बॅग लावू इथं, कारण की आपली जी बॅग असते ती आपल्याला खालती ठेवायची नसते, फक्त ती टांगून ठेवायला लागते। आत्ता आलो तुमच्या पाठीत होतं लगेच। घाटन देवी जवळ आपला नाश्ता आहे, आपण दर्शन घेऊ म्हणजे आपल्या नाश्त्याला बसू।
तर मित्रांनो आपले टेम्पोवाले आणि आपल्याला लागलेले आपल्या पदयात्रेसाठी सेवक हो एकदा. तर मित्रांनो भाजी एवढी भाजलेली ना संजय वाटतं का विदाऊट कांदा लसूण आहे आता वाटत नाही पण पावभाजी संजय काय पोरवासरी दमाबाई काय एक स्टार्टर झाला आता दुसरा तो भाई बसलाय पावभाजी खायला मजबूत. महादेव मित्रांनो एक कसारा घाटी तर फायनली आपण नाश्ता वगैरे करून आता निघालोय आपण कसारा घाटाच्या खाली आपल्या दुपारची वस्ती आहे तर तिथं आता जायला निघालोय आणि पोरं पण आपली पुढे गेले आहेत. रोहित भाई आपल्या सोबत आहे आपला भावच रोहित. तर आता रोहितच्या सोबत उतरतो असते बघू रोहित पोरं भेटलं जाऊ पटापट त्याला कंटिन्यू राहा फक्त तुम्हाला थोडेफार सिनेमॅटिक शॉट दाखवतो. तर आता दुपारच्या वस्तीला जो आहे तो आपण पोहोचलोय आणि पाय चिकर बेकार हाललेले पायांचे फोडबीड आलंच मारणं आणि कारण की कसारा घाट होता आणि गोटीवर कसारा घाटची रनिंग होती त्याच्यामुळं थोडं वगैरे आलेत बघू थोडा आराम करू डायरेक्ट रात्रीच्या वस्तीला निघू आता डायरेक्ट भेटू मला जेवण्याच्या टायमाला. तर बेड आलाय वरती ऊन लागला बघून विनू आहे बेड वरती आला आता त्या बैलांनी त्याच्याच खांद्यावरती टाकून घेतले तो झाडांचा फांदी आणि आपले काय या कुठला म्हटलंय नाही आता एडिट करतोय ब्लॉग एडिट करतोय मग एडिट करते. तर फाईट झालंय बसो बसो दुसरा बैल बैलाची नाव सांग. आमचा छोट्या गोट्या विनोद भाई विनोद भाई पैसे नंबर दिले वार्ड नंबर 14 मध्ये आठवण नाही बाला वार्ड नंबर 14 आहे बघ कल्याणचा माणूस आलाय ऋषी आला पेशंट बघायला किती पुढे आणलं काय चार दूध कितीच होतं
दिलाचा मोठ्या मनाचा आपला दिनेश भोईर आपल्यासाठी चहा घेऊन आले, कारण की आपला जायची वेळ जवळ आले. फुल भरून चहा घेऊन आले. सगळी पोर बसली, झोपतो झाले सगळ्यांची आणि बऱ्याचपैकी पोरं झोपलीत पण लवकर जात नाही. कळलं. 3 वाजले 5 वाजले. आजची सकाळची रनिंग जी आहे ती चिकार मोठी झाली आमची, काय नाही वाटलं एवढं. मित्रांनो आता फायनली आपला लिगायचा टाइम झालाय आणि सगळे तर पोरं चहा वगैरे पितात. आता थोड्या वेळात आपण लिगू आणि आता तो बघा मधवा काय मधवा का आता आपली साईद आमची रनिंग किती किलोमीटर आहे? 8 किलोमीटर. 8 किलोमीटर. काका आपलं जुनं होतं म्हणजे पायी चालणार आणि आता सेवेसाठी आहेत. काय म्हणणार का? तेच आता जवळजवळ आता 8-9 किलोमीटर राहिले आहे. साईदामला जाणार, तिथं आम्ही मस्ती करणार. आपलं महेंद्र काय बोलतो? बरं चाललंय. आपल्याकडं चायनीजचा आयटम आहे रात्री साईदामला बघायला भेटणार तुम्हाला. आणि आपल्या मॅच कधी आहेत? KPL उद्या 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 उद्या. चला आता आपण ईद लिगू. पोर सगळे घेतात कावड. पायांची तर पूर्ण वाट लागले तर आता लिगाले आपण कसारा घाटाच्या खालतून आणि आपले पुढे पोरं पण आहेत, पाठीमाग पण याची बरीच बाकी आहेत. तर चला आता जातो थोडं तुम्हाला सिनेमॅटिक शॉट दाखवतो. तर एक आपल्या साईद आमला डायरेक्ट तुम्हाला तो वस्तीवरती भेटतो रात्रीच्या. अजून एक आपली गँग आले तर बम 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 महादेव महादेव. विनोद भाई आपली वस्ती आली, कसं वाटतं तुला? आता साईदामध्ये जेवण आपला 4 कलरचे मेनू आहे. 4 कलरचे मेनू का? ऑरेंज कलरचा राईस, रेड कलरचा नूडल्स, ब्लॅक कलरचा सूप. मित्रांनो आता समोर बघू शकता आपली वस्ती आले, चालतंय आणि हा निघालो त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर आपण मध्ये आंबेगावमध्ये आपलं भोजन झालं आणि तिकडनं आपण रवाना झालो ते त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर जेवण घेऊन झाल्यानंतर रात्री पण सकाळी 3 वाजता उठून परत आपण ब्रह्मगिरीवर जल आणण्यासाठी गेलो होतो सकाळी पहाटे. आणि ते जल आणून नंतर आपण आल्यावर दुसऱ्या दिवशी परत त्याचा आपला अभिषेक झाल्यानंतर सर्वांनी आपल्याला कोलीवाड्यात जायचं त्यामध्ये पनवेल ते पदयात्रा आपली चालू झालेली. आता आज आपण तिथं साईधाममध्ये रवाना झालेले आहोत आणि आपल्याला आपले कावड यात्रा जमले सर्व सभासद आणि आपण मित्रपरिवार आपले मालक इथं उपस्थित आहेत. आणि आता आपलं थोडक्यात जेवण झालेलं आहे, पण आधी आपली आरती आणि आपला थोडा मनोरंजनाचा कार्यक्रम होईल. धन्यवाद. सालांबर प्रमाणे तुम्ही हे नवीन ड्रेस घालता, पण हे ड्रेस तुम्ही शिवता कुठं? कुठे नाही, ते बाबांची कृपा आहे, साईबाबा पण आहे आणि मम्मा मुलीची कृपा आहे, असे काही नाही ते. ओके धन्यवाद. आपल्या नेहमीप्रमाणे आजच्या वस्तीवर पण भजन होणार आहे आणि आता भजनाची थोडी सोय चालू आहे, व्यवस्था चालू आहे. गायक शंभू
मित्रांनो आता चालू होत आहे आरती. चलो टेनिसचा पहिला मानकरी सगळी बरोबर थांबलेत बघू एकदा. हे बघ हँडिकॅप याने आरतीला घेतली. आरती पहिले जवान आलाय. मामा आईला ब्लॉग आता प्रणव पण लाईन मध्ये उभा आहे. भुकेलेली माणसं आहेत. रात्रभर चालतात, दिवसभर चालतात. पाका भुकेलेला आहे. 3 दिवस झाला जेवला नाही. सर्वांना एवढाच भेटेल. प्रणव काय जेवायला आहे? आज जेवायला आहे सूप, सॉरी मंचुरियन ग्रेव्ही आणि राईस आणि नूडल्स. आता आपण चाललोय आपलं जेवण घेऊन. आणि आपल्या आधीच आता बरेच जण बसले. संध्याचा कसा आलाय? चायनीज विदाऊट कांदा लसूण चायनीज. आता तुम्ही बघितलं असेल जॉब म्हणून आता एवढे दिवस झाले जेवण जेवतो तो आपला विदाऊट कांदा लसूण असतो. संध्याचा काय बनवणार? तुला कधी वाटलं का बिना कांदा लसूणाचं जेवण जेवते? काय असं वाटत नाही. इथं त्रिंबकेश्वरला ना कांदा बिंदाचा काय सवाल नाही, तरी पण टेस्ट येणार. पण असं वाटतच नाही कधी बिना. सकाळी पावभाजी पण 1 नंबर लागली. सगळी तर लाईन आहे. शंभूबाई पण आले. सोडायला काय सागर भाई तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये तर बघितलं असेल. आज आपली एवढी मोठी रनिंग झाली आणि गाणी वगैरे पोरांनी मजबूत बोलली. तर चला लवकर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आता पुरता बाय बाय.